मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस आला. देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनीच गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली आणि बीडच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांची तातडीने बदली केली. त्यानंतर देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT पथकातील काही पोलिसांचे आरोपी वाल्मिक कराडशी कनेक्शन असल्याचे देखील समोर आले. काही पोलिसांनी वाल्मिकला मदत केल्याचा आरोपही झाला. आता पुन्हा एकदा बीडमध्ये 2 पोलिसांनी काही गुन्हेगारांना मदत केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आर्थिक फायद्यासाठी आपली निष्ठा गहाण ठेवणाऱ्या 2 पोलिसांवर बीडचे नवे पोलीस अधीक्षक कावत यांनी मोठी कारवाई केली आहे. वाळू तस्करांशी हातमिळवणी करून आर्थिक लाभ घेणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं कावत यांनी निलंबन केलं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गेवराई येथील गोदावरी नदीत बेकायदा वाळू उपसा केला जात होता. दिवसाढवळ्या हे वाळू उत्खनन सुरू होते. या प्रकरणी कावत यांनी गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांना वाळू वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी रिकामे ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणले. शिवाय त्यांनी गुन्हा दाखल करण्यासही उशीर केला. त्यांनी वाळू तस्करांशी हातमिळवणी करून पैशांसाठी अशी दिखाऊ कारवाई केल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कावत यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.